त्याला काहीतरी दिसले बहुतेक. सो आपण आता तिथे जाऊया. सो हे गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि तर आज आम्ही इकडं खेळायला आलेलो आपल्या ग्राउंडवरती. आणि आपल्या म्हणजे 3-4 मॅची झाल्या होत्या. आणि मग तो सॉफ्टनीचा बॉल होता, तो जुना होता आणि मग फुटला. आणि तर आमची तिथंच मॅच थांबली. आणि मग म्हणजे आम्ही 5 मॅची खेळलो कन्फर्ममध्ये, सांगतो तुम्हाला. नक्की 5 मॅची जिंकलो आम्ही. आणि मग बॉल फुटला आणि बाकीची 2-3 पोरं ती घरी गेली त्यांच्या. तर आम्ही आता इथं आग लावतोय, कारण की सारखा बॉल आम्ही मारतो ना इकडून, तो त्याच्यातच जाऊन बॉल सारखा भेटत नाही त्याच्यावर गेला की मग दिसलंय काय माहिती वरती. मला तर काय अजूनपर्यंत दिसलंही नाही. अजूनपर्यंत मी एवढे दिवस खेळायला येतोय, पण अजूनपर्यंत मला काय इकडे ह्या चिंचावर अजिबात दिसलंही नाही. तर ह्याला काय दिसतं काय माहिती. पण हा मारतो काठी आणि पडतात पण चिंच. तर आता बघूया मारून पडतात काय. मार रे. हसतोय तो. काय नाही पडला, सुका पातेरा तेवढा पडला. तो क्या नाचो मैं? अच्छा. तरी पण काठी मारायचा काय सोडत नाही. म्हणजे त्याचा मन आहे, जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी. त्याची स्वप्ने आता पुरी होणार. एक चिंच पडली की त्याचे स्वप्न पूर्ण होईल. तर शेवटीला चिंच पडली आणि हे बघा. अरे होय बाबा, तुला देतो धर. मला त्याला काय वाटलं मी चिंच घेईन त्याची, म्हणून माझ्या पाठोपाठ आला लगेच. गायकवाड नाही तो, पृथ्वीराज आहे आपला जाधव. आग हळूहळू मोठी करत नेतोय. मला वाटलं आग मोठी होईल, पण आग कमी आणि धूर जास्त आहे. आता आग थोडी मोठी पकडली. बांधावरती एकटाच बसलाय. भगवान क्या जुलुम है सारा का... और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर आग कधी त्याच्याकडे येते आणि तो विझवतोय कधी, त्याला असं झालंय. चिंचावर मला तर काही दिसत नाही, पण हे अजून काट्यात मारतात. जर आपण इकडे आगीकडे जाऊया. आग लावलेली आहे आपण मोठी आणि बांधावर बसून खातोय चिंच. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तो पण आगच विजवायला बसलाय तिथं. आग हळूहळू मोठी होते आणि तो पण तिकडून आग मोठी करीत नेतोय. आणि हळूहळू नंतर मग आता ज्यावेळी आपण आम्ही खेळू ना, त्यावेळी मग आता बॉल इकडे गेला ना, ते हरवणार नाही. जर गेला तर वरच्या टप्प्यामध्ये जाईल. वरच्या टप्प्यामध्ये काही गवत नाही, पूर्ण रस्ता आहे क्लिअरमध्ये, दिसेल बॉल लगेच. तर फक्त इथंच बॉल आमचा हरवायचा, बाकी कुठे नाही. टेकलाय आगे, पण उठायचं काही नाव घेत नाही. तिथून वांदरासारखा बसलाय. उठला उठला उठला. आता आग विजायला तयार आहे. बांधावर जशी आग चढेल ना, तशी तो विजवेल. आणि तिकडून पण आपण आग लावलेली आहे. तिकडं पण आपला ऋतुराज विजवतोय. हा पण 2-2 हातात काटे घेऊन आहे, मारतोय. त्याला काय भेटलं काय माहिती. मला तर अजूनपर्यंत एक पण ह्याच्यावर चिंच नाही दिसले अजूनपर्यंत. एवढे दिवस खेळायला येतोय, पण आज काय अजूनपर्यंत मला चिंच दिसलेच नाही. आणि हा अजून लाकडच मारतोय. त्याला कुठून दिसतात काय माहिती, तरी पण मारतोय लाकडं. आणि संध्याकाळी आता हात दुखतील. चिंच पाडला नाही ना शेवटीला, कुठली तरी हा याची पडलेली भेटली काय. खराब होती, त्याचा मुडाव झाला, कारण की त्याची एक पाडली चिंच मी घेतली. पिकलेली आहे काय, ते पिकलेली आहे, कच्ची आहे, त्याची कच्ची आहे. तर माझा मोये झाला आहे, माझी खराब चिंच निघाली. मगर क्यों? ह्याच्या पाय ह्याचीच नरटी लागलेली असणार 100%. आणि आग इकडं हळूहळू मोठी होते. तर आपण तिकडे जाऊया. तिकडं चिंचवड आहे ना, बसायला खूप चांगला आहे आणि चढायला पण सोपं आहे. तर इथं पहिला आम्ही लहान होतो ना, तर ह्या चिंचेवर बसलेला असायचो. आणि चिंच पण पहिली खूप लागायची. आग काय वाढत नाही, हळूहळूच वाढते. फायनली आपली आग आता पूर्ण झाली जळून. फक्त हा इकडचा पट्टा तेवढा राहिला आहे आणि हा मधला पट्टा तो जाळतो येत आपला प्रतीक. आणि इथं खाली उतरूया. पृथ्वीराजांनी इकडं आपल्याला वरच्या पट्ट्यात फक्त जाऊन नाही द्यायचे आग. आपले विझवणारे फायर ब्रिगेड तयारच आहेत. फायर ब्रिगेडवाले थकलेत, पण मला बंटी दाखवत. बंटीचा खांब बघा किती आला आहे.
काहीतरी बोला तुम्ही ह्याच्यावर बाळा. तू काय बोलू शकतोस? बस नाही बोलू शकत तू मोना आहे मग. तर बंटीला त्याला त्याचा भाऊ हाक देतो तर त्याला जातोय. आणि आपल्याकडे आता 1 2 3 आम्ही तिघतच आहोत तिथं आग विजवायला. आणि तो आपला दुसरा पण आलाय गणेश जाधव. कुठेतरी यायला सांगतोय आपल्याला. कुठेतरी बोलवतोय आपल्या तिकडे. हा मला घेऊन आलाय. मला वाटलं दुसऱ्या वाडीमध्ये नेतोय पण ह्याने मला इकडं रानामध्ये आणलं. तर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितलं असेल तर दहावे मारण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्यावेळेला काय भेटले नव्हते. आणि तुम्हाला सांगितलं की त्याच्या अगोदर बघायला लागतो कुठं बसतात कुठे नाही ते. आणि तर आता ह्या टायमाला आपल्याला यायला लागतं. मग आपण तिथे त्यांना बघणार की कुठे बसतात आणि कुठे नाही. तर त्यासाठी हा मला घेऊन आला आहे. आणि आपले बाकीची पोरं प्रतीक आणि ऋतुराज आणि तो सोहम नाही येणार, त्याची मम्मी नाही त्याला पाठवणार. तर आम्ही ते दोघंजण अजून येतील पाठवून. तर ते आपल्या तिकडून आवाज येते तिकडे आले की आपल्याला इकडे झाडावरती आणि बसायला लागणार आहे. आणि हा आता येऊन म्हणतोय कुठे बसतात म्हणून. त्याला पण नाही माहिती आणि मला घेऊन आला आहे. आता काय बोलायचं ह्याला मग. तर तुम्हाला एक आणि आता जास्त लागली आपण करवंदाची चटणी म्हणू. तर मला करवंदाची चटणी खूप आवडते. आणि तुम्हाला एक सांगतो मी आता 5 तारखेला मुंबईला जाणार आहे कारण की माझा बड्डे येतो आहे. तर मी तिकडे सेलिब्रेट करणार आहे. तर त्याने आपल्याला शांत व्हायला सांगितलं आहे तिकडून. त्याला काहीतरी दिसले बहुतेक. सो आपण आता तिथे जाऊया. सो तुम्हाला अजून एक दाखवतो. हा जो तुम्हाला कातल दिसतोय ना तर आहे ते खड्डे आहेत. तर तो तिकडपर्यंत गेला आहे आणि हा इकडून येतोय. दाखवतो हो का. इकडून पाणी येतं आणि इकडे पावसाचा व्ह्यू एवढा मस्त असतो ना. खूप छान हे वाटतं इकडे. इकडे पाणी बिणी एकदम भरलेलं असतं आणि इकडनं वाहत असतं असं. तर तुम्हाला एकदा मी पावसाळ्यात दाखवेन इकडचं व्ह्यू ह्या नदीतलं. म्हणजे नदीसारखंच आहे एक. सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सो थँक्यू फॉर वॉच टाईम. बाय.